एक्सरसाइज 3.1 सॉल्व करूया आपण. सेकंड क्वेश्चन आहे फाइंड dy upon dx. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे त्यातला y इज इक्वल टू लॉग ब्रॅकेट मध्ये log x. सो काय करणार आपण इथे फर्स्ट लिहून घेणार खाली देअरफॉर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. त्यानंतर देअरफॉर y च्या प्लेसला dy upon dx इज इक्वल टू लॉग चा डेरिव्हेटिव्ह लॉग x चा डेरिव्हेटिव्ह. आधी काय करणार क्वेश्चन सॉल्व करायच्या अगोदर dy upon dx लिहिणार आणि क्वेश्चन परत एकदा पुन्हा लिहून घेणार ब्रॅकेट मध्ये. ओके, नाव पुढे पहा dy upon dx ऍज इट इज लिहून घेणार. त्याच्यानंतर इथे पहा काय दिलं आपल्याला log x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1 upon x. सो इथे काय दिले log x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. log x च्या जागी आपल्याला परत काय दिले log x. ओके, मग आपला डेरिव्हेटिव्ह काय येणार x च्या जागी काय लिहिणार आपण log x लिहिणार बरोबर 1 upon आणि x च्या जागी इथे काय येणार आपला log x येणार. ओके, सो लिहूया आपण पुढे 1 upon log x. log आणि log x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 1 upon log x आणि x च्या जागी आपल्याला काय दिलं log x आहे. मग त्याचा आपण परत डेरिव्हेटिव्ह काढणार आणि परत डेरिव्हेटिव्ह काढायच्या अगोदर काय लिहिणार तर d upon dx आणि इथं काय लिहिणार आपण log x. ओके, नेक्स्ट therefore dy upon dx फर्स्ट जो डेरिव्हेटिव्ह आपण काढला ऍज इट इज लिहूया 1 upon log x इनटू परत log x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 upon x. मग log x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार आपण इथे 1 upon x. ओके, नाव वरती बघा नंबरेटरला 1 1 कॉमन आहे तो एकदाच लिहूया आणि x अगोदर लिहूया आणि त्याच्या पुढे काय लिहूया log x लिहूया. मग काय लिहिणार आपण therefore dy upon dx is equal to 1 नंबरेटर दोन्ही साइडला वरती 1 1 आहे म्हणून. ओके, नंतर x लिहिला आणि त्याच्यानंतर किती लिहिला आपण log x. हा आला आपला आन्सर. कॉपी करून घ्या. नेक्स्ट सेकंड बघा त्यामधला सेकंड क्वेश्चन काय लिहिणार सेकंड क्वेश्चन सॉल्व करायच्या अगोदर dy upon dx बरोबर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x नंतर dy upon dx लिहून घेणार आणि पूर्ण क्वेश्चन एकदा पुन्हा लिहून घेणार. ओके, ऍज इट इज क्वेश्चन आहे तसं लिहून घेणार. ओके, नेक्स्ट therefore dy upon dx is equal to बघा फर्स्ट लॉग दिले आणि पुढची जेवढी व्हॅल्यू दिली लॉगच्या नंतरची ती x च्या जागी आहे बरोबर. मग log x चा डेरिव्हेटिव्ह मागे आपण पाहिला काय होतो 1 upon x येतो. मग x च्या जागी पूर्ण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. कोणती पूर्ण व्हॅल्यू दिलेली आपल्याला x च्या जागी कोणती व्हॅल्यू दिली x च्या जागी पूर्ण व्हॅल्यू दिली आहे. ओके, मग x च्या जागी ही व्हॅल्यू लिहिणार आपण. ओके, सो काय लिहिणार आपण 1 upon x येतो log x चा डेरिव्हेटिव्ह पण x च्या जागी काय आपल्याकडे 10x raised to 4 minus 5x cube minus 3x square plus 2. आता जिथे x आलाय ज्या x च्या जागी जी व्हॅल्यू आली बरोबर तिथं पुन्हा ही व्हॅल्यू x च्या जागी आली आपल्याकडे. मग हिचा पुन्हा आपण काय करणार डेरिव्हेटिव्ह काढणार. ओके, सो इथे काय लिहिणार d upon dx डेरिव्हेटिव्ह काढायच्या अगोदर आणि इथे लिहिणार 10
x raised to 4 minus 5x cube minus 3x square plus 2. Okay, so next पहिली व्हॅल्यू ॲज इट इज dy अपॉन dx. त्यानंतर पहिली व्हॅल्यू ही जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज लिहूया 1 अपॉन 10x raised to 4 minus 5x cube minus 3x square plus 2. ओके, आता इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आपल्याला. काय करणार इथे डी अपॉन dx डायरेक्ट करूया आपण. चला बघूया काय करणार. x रेज टू n यूज करणार इथे प्रत्येकाला. का करणार, कारण की इंडेक्स आलाय प्रत्येकाला. पहिल्याचं इंडेक्स 4 आहे, दुसऱ्याचं 3 आहे आणि तिसऱ्याचं 2 आहे. म्हणून x रेज टू काय करणार आपण n यूज करणार इथं. सो बघा n च्या जागी इथे 4 आहे, इथे 3 आहे आणि इथे 2 आहे. बरोबर, x च्या व्हॅल्यू फक्त चेंज होतील. x च्या जागी पहिली 10 आहे, नंतर 5 आहे, नंतर 3 आहे. मग n पुढे आणणार आपण, x आहे तसं लिहिणार आणि n मधून किती मायनस करणार आपण 1 मायनस करणार. सो करूया आपण. 10 इंटू किती करणार 4 बरोबर x आणि 4 मधनं 1 मायनस करणार किती राहणार इथं क्यूब. नेक्स्ट मायनस 5 इंटू 3 करणार इंडेक्सचा मल्टिप्लाय आणि x आणि 3 मधनं 1 मायनस करणार किती राहणार 1. 3 मधनं 1 जाणार 2 राहणार. सॉरी, स्क्वेअर राहिला 3 चा मल्टिप्लाय 2 सोबत x आणि 2 मधून 1 मायनस करणार किती राहणार इथं 1. सो ब्रॅकेट करूया आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 0. Now next dy upon dx is equal to 1 upon ही व्हॅल्यू आहे तशीच लिहून घेऊया. फोर 10 जा 40 x cube minus 5 3 जा 15 x square minus 3 to the 6x. Okay, now answer finalize करूया. काय करणार बघा आन्सर फायनलाइज करताना. dy अपॉन dx ही जी व्हॅल्यू आहे इथं 11 च्या जागी प्लेस करूया. ओके, सो 40x cube minus 15x square minus 6x upon ओके ती व्हॅल्यू किती डिनोमिनेटरला व्हॅल्यू ॲज इट इज लिहून घेऊया जी आहे ती 10x raised to 4 minus 5x cube minus 3x square plus 2. ओके, हा आपला फायनल आन्सर. याला काय करूया ब्रॅकेट करून घेऊया फर्स्ट. ओके, थर्ड क्वेश्चन बघूया. y is equal to log आणि ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू दिले. ओके, हा क्वेश्चन आहे. सो सेम काय लिहिणार अगोदर आपण therefore dy upon dx. त्यानंतर क्वेश्चन लिहून घेणार आपण आहे तसा. त्याच्या अगोदर डी अपॉन dx लिहून घेणार.
डी अपॉन डी एक्स. क्वेश्चन पूर्ण लिहून घेऊया. लॉग जो काय दिलाय तो ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ओके, त्यानंतर dy अपॉन dx इज इक्वल टू लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. एक्सच्या प्लेसला आपल्याला ती ब्रॅकेट मधली व्हॅल्यू दिली आपल्याला. ओके, एक्सच्या प्लेसला ही व्हॅल्यू आहे. ओके, तर एक्सच्या जागी ती व्हॅल्यू आहे, तीच व्हॅल्यू लिहिणार आपण. सो खाली काय लिहिणार आपण 1 अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. एक्सच्या जागी ही व्हॅल्यू आली, मग हिचा परत डेरिव्हेटिव्ह आणणार आपण. बरोबर. सो काय लिहिणार आपण डी अपॉन डी एक्स ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ओके, नेक्स्ट dy अपॉन डी एक्स. फर्स्ट जी व्हॅल्यू आहे ॲज इट इज 1 अपॉन ब्रॅकेट मध्ये ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आपण. ए एक्स स्क्वेअर आहे बरोबर, ए साइडला करणार. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेज टू एन ने करणार. बरोबर. एक्स रेज टू एन यूज करणार. एक्स एक्सच्या जागी आणि एनच्या जागी 2 आहे. बरोबर. सो इथं काय करणार आपण पहा. दोन ए नंतर 2 पुढे आणले एक्स आणि 2 मधून गेल्यावरती 1 प्लस बी एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1. सो ओनली इथं किती राहणार आपल्याकडे बी राहणार. ओनली बी ॲज इट इज राहणार. ओके, आणि सी च्या बाजूला काहीच नाही एक्स वगैरे. सो ती काय आपल्याकडे कॉन्स्टंट आहे. सो तिथं काय येणार आपल्याकडे 0. नाव आता जी व्हॅल्यू आली हिला 1 च्या जागी ठेवूया आपण 1 च्या प्लेसला. सो खाली काय लिहिणार आपण देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू 1 च्या जागी किती लिहिणार a 2x प्लस b अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ओके, हा फायनल आन्सर. ब्रॅकेट करून कॉपी करून घ्या. ओके, ओके. थर्ड क्वेश्चन सेम फाइंड dy अपॉन dx. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व करूया. काय दिलं e रेज टू x च्या जागी काही व्हॅल्यू दिली आपल्याला. e रेज टू x असतो, x च्या जागी आपल्याकडे काय व्हॅल्यू दिली 5x स्क्वेअर मायनस 2x प्लस 4. बरोबर. खाली खाली लिहून घेणार आपण डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x डी अपॉन डी एक्स. एकदा डी अपॉन डी एक्स लिहिणार आणि त्याच्या पुढे पूर्ण व्हॅल्यू लिहून घेणार आहे तशी. ओके, सो नाव घेतली लिहून आपण. नाव त्याच्या खाली dy अपॉन डी एक्स e रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू एक्स येतो. बरोबर. मग e आहे आपल्याकडे, x च्या जागी e व्हॅल्यू दिली आपल्याला. ओके, सो काय लिहिणार आपण ॲज इट इज लिहून घेणार. डेरिव्हेटिव्ह सेम येणार. मग खाली काय लिहिणार e रेज टू 5x स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 आणि x च्या जागी जी व्हॅल्यू आहे तिचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढणार आणि त्याच्या अगोदर काय लिहिणार डी अपॉन डी एक्स. सो एक्स च्या जागी आपल्याला कोणती व्हॅल्यू आहे 5x स्क्वेअर प्लस 2x प्लस 4. मग तिचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह आणणार आपण. सो dy अपॉन dx फर्स्ट व्हॅल्यू आहे तसेच e रेज टू 5x स्क्वेअर प्लस 2x प्लस 4. नाव याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. x रेज टू n यूज करणार. 5 चा मल्टिप्लाय 2 सोबत आणि x
2 मधून 1 गेल्यावर 1 राहणार इंडेक्सला, तो नाही लिहिला तरी चालेल. ओके, नंतर 2 आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे तो 1, सो तो 1 नाही लिहिला, डायरेक्ट 2 लिहिला तरी चालण्यासारखं आहे. आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 0, पण 4 काय कॉन्स्टंट आहे. नाव dy अपॉन dx इज इक्वल टू e रेज टू 5x स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 आणि पुढे काय येणार 5 टू 10x प्लस 2. हा आपला फायनल आन्सर. त्याला आणखी एक प्रकार लिहू शकतो आन्सर मॅच करायला. इथं काय लिहिणार देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू फर्स्ट आपण लिहिणार 10x प्लस 2 आणि त्याच्यानंतर लिहिणार e रेज टू e raised to 5x square plus 2x plus 4. ओके, हा फायनल आन्सर ब्रॅकेट करून कॉपी करून घ्या. सेकंड क्वेश्चन, सेम डिफरेंशिएशन लिहून आन्सर dy अपॉन dx लिहिणार, त्यानंतर dy अपॉन dx लिहिणार, पूर्ण क्वेश्चन एकदा पुन्हा लिहून घेणार. a रेज टू 1 प्लस log x. Now therefore dy upon dx is equal to a raised to x. इथं का कोणता हे वापरणार a raised to x चा. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो log a. मग a च्या जागी a आहे आणि x च्या जागी आपल्याकडे किती आहे 1 प्लस log x. 1 प्लस log x. x च्या जागी 1 प्लस log x आहे. ओके, सो पुढे काय करणार आपण a रेज टू x च्या जागी 1 प्लस log x आणि त्याच्या पुढे काय log a. ओके, नाव x च्या जागी व्हॅल्यू जी आली कोणती आली, x च्या जागी व्हॅल्यू 1 प्लस log x, तिचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढणार. d अपॉन dx त्याच्या पुढे काय लिहिणार इथे 1 प्लस log x. Now dy upon dx is equal to a raised to 1 plus log x log a आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट टर्म आहे आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन x. नेक्स्ट dy अपॉन dx is equal to a raised to 1 plus log a आणि पुढे काय a raised to 1 plus log x, त्यानंतर log a 0 कॅन्सल करणार आणि इथे करणार 1 plus x. कॉपी करून घ्या. थर्ड क्वेश्चन बघूया. y is equal to 5 raised to x plus log x आहे. सो अगोदर काय लिहिणार आपण डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x, त्यानंतर y च्या जागी dy अपॉन dx. नेक्स्ट
डी अपॉन डी एक्स पूर्ण क्वेश्चन आहे तसं लिहून घेणार 5. ओके नेक्स्ट dy अपॉन dx जसं मागितलं तसंच आहे. a रेस टू एक्सच रूल यूज करायचा आपल्याला. फक्त a च्या जागी 5 आहे आणि x च्या जागी x प्लस लॉग x आहे. a रेस टू एक्सच यूज करणार. काय येणार a रेस टू x पुढे काय येतो लॉग a. a च्या जागी 5 आणि x च्या जागी ही व्हॅल्यू आहे. सो काय लिहिणार लिहिताना आपण 5 रेस टू x प्लस लॉग x नंतर पुढे लॉग 5 त्यानंतर पुढे d अपॉन dx x च्या जागी व्हॅल्यू कोणती आहे आपल्याकडे x प्लस लॉग x आहे. ही तिचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढणार. सो डेरिव्हेटिव्ह काढायच्या अगोदर आपण काय लिहिणार d अपॉन dx लिहून घेतला. आता लिहितोय आपण x प्लस लॉग x. त्यानंतर देअरफॉर काय लॉग 5 त्यानंतर x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आपल्याकडे x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. ओके लिहून घेऊया आपण 1 प्लस 1 अपॉन x आणि हाच आपला काय फायनल आन्सर. ओके ब्रॅकेट करून कॉपी करून घ्या.